वेलकम स्टुडंट. आज आपण पेअर्स ऑफ स्ट्रेट लाईन या टॉपिकवरचे काही थेरम पाहणार आहोत. मी याच्या अगोदरसुद्धा तुम्हाला सांगितलं होतं, जे काही महत्त्वाचे थेरम आहेत ते कंपल्सरी परीक्षेमध्ये येतात असं सांगितलेलं आहे. त्यापैकीच आता आपण पहिला थेरम म्हणजे तो आहे पेअर्स ऑफ स्ट्रेट लाईनमधला पहिला थेरम आहे आणि तो थेरम मी आता लिहितोय. थेरम आहे त्याचं स्टेटमेंट बघा. शो दॅट the homogeneous equation of a second degree in x and y is a joint equation of a pairs of lines passing through origin if h square minus ab is greater or equals to 0. इथं आपल्याला दिलेलं आहे काय, म्हणजे एक होमोजिनस इक्वेशन दिलेलं आहे. त्या दिलेल्या एका होमोजिनस इक्वेशनवरनं काय, त्या दिलेल्या एक होमोजिनस इक्वेशनवरनं आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, टू फाइंड द जॉईंट इक्वेशन ऑफ ए पेअर्स ऑफ स्ट्रेट लाईन. म्हणजे एकूण दुसरे दोन इक्वेशन आपल्याला प्रूव्ह करायचे. बरोबर. आता याचं मी प्रूफ घेतो. बघा काय प्रूफ आहे. सुरुवातीला आपल्याला दिलेली व्हॅल्यूज कन्सिडर करायची. म्हणजे लेट द होमोजिनस इक्वेशन ऑफ ए second degree in x and y. कोणता आहे होमोजिनस इक्वेशन ऑफ ए सेकंड डिग्री इन एक्स अँड वाय. बघा इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर अँड विच इज इक्वल्स टू 0. हे आपलं होमोजिनस इक्वेशन आहे. बरोबर. याला आपण इक्वेशन 1 म्हटलेलं आहे. आता याच्यामध्ये मी काही केस घेणार आहेत, म्हणजे कंडिशन्स घेणार आहे. त्यामध्ये फर्स्ट कंडिशन काय आहे बघा. सुरुवातीला मी व्हॅल्यूज पुट केले. पुट ए इज इक्वल्स टू 0. म्हणजे व्हॅल्यूज ऑफ ए इज इक्वल्स टू 0 जर पुट केलं तर दिलेलं इक्वेशन काय होईल. तर मी आता इक्वेशन 1 बिकम्स असं म्हणतो. इक्वेशन 1 बिकम्स म्हणजे आता इक्वेशन 1 घ्यायचं. इक्वेशन 1 मध्ये आपल्याला काय पुट करायचं आहे, वी कॅन पुट द व्हॅल्यूज दॅट इज ए इज इक्वल्स टू 0. मग आता ए इज इक्वल्स टू 0 पुट केलं तर फर्स्ट व्हॅल्यू 0 होईल. सेकंड व्हॅल्यूज काय होईल, 2hxy प्लस by स्क्वेअर अँड विच इज इक्वल्स टू 0. मग आता दिलेल्या दोन स्टेप्समध्ये एक व्हॅल्यूज कॉमन आहे. कोणती व्हॅल्यूज कॉमन आहे, y कॉमन आहे. जर y कॉमन काढला तर उरते काय, 2hx प्लस b इंटू y अँड विच इज इक्वल्स टू 0. आता याच्यामध्ये दोन्ही व्हॅल्यूज झाल्या. फर्स्ट व्हॅल्यूज मी लिहिली y इज इक्वल्स टू 0 अँड सेकंड व्हॅल्यूज 2x प्लस by अँड विच इज इक्वल्स टू 0 अँड इज द रिक्वायर्ड, शेवटी लिहा, इज द रिक्वायर्ड जॉईंट इक्वेशन. काय म्हणायचं, इज रिक्वायर्ड द जॉईंट इक्वेशन ऑफ ए लाईन्स. ही झाली आपली फर्स्ट केस. फर्स्ट केसमध्ये तुम्हाला काय सांगितलं, फक्त व्हॅल्यूज ऑफ ए इज इक्वल्स टू 0 पुट केले आपण आणि इक्वेशन 1 बिकम्स म्हटलं. आणि इक्वेशन 1 मध्ये व्हॅल्यूज ऑफ ए इज इक्वल्स टू 0 पुट केल्यानंतर उरलेल्या दोन स्टेप्समध्ये फक्त एक व्हॅल्यूज कॉमन आहे. ती व्हॅल्यूज कॉमन म्हणजेच y कॉमन काढला तर उरते काय, 2hx प्लस by अँड विच इज इक्वल्स टू 0. म्हणजेच फर्स्ट व्हॅल्यूज दॅट इज y इज इक्वल्स टू 0 लिहिलं आपण अँड 2hx प्लस by विच इज इक्वल्स टू 0. दिस इज द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ ए लाईन. हे झाले आपली. ओके. आता आपण केस सेकंड पाहू. केस सेकंडमध्ये आणखीन एक व्हॅल्यूज आपण घेऊ शकतो b इज इक्वल्स टू 0 आणि त्याच्यावरून आपण दुसरी एक व्हॅल्यूज फाइंड आउट करू शकतो. अशा पद्धतीचं दुसरं इक्वेशन तयार होतं. पण परीक्षेमध्ये आपल्याला ह्या दोन्हीपैकी एक केस घ्यायची आहे. त्यामध्ये मी आता पहिली केस लिहिली आहे, ती एक केस तुम्ही लिहिले तरी चालते. आता सेकंड केस मी लिहितोय. सेकंड केसमध्ये आपल्याला values of a is not equals to 0, values of b is not equals to 0 and the values of h is not equals to 0.
तर इक्वेशन काय तयार होतं हे आपल्याला पाहायचं. बरोबर. मग आता इक्वेशन 1 मध्ये काय बदल होतो तो बदल मी आता इथे लिहिणार आहे. इक्वेशन 1 बिकम्स, काय होतं इक्वेशन 1, आपले इक्वेशन 1 लिहित असताना सुद्धा मी इक्वेशन लिहितो वाय बी स्क्वेअर प्लस 2hxy प्लस ax स्क्वेअर अँड विच इज इक्वल्स टू 0. म्हणजे फर्स्ट स्टेप्स अँड लास्ट स्टेप्स मी काय केली इथं चेंज केली. फर्स्ट स्टेप्स अँड लास्ट स्टेप चेंज केली आणि त्यानंतर मल्टिप्लाय करायचं आहे आपल्याला बीनं याच इक्वेशनला. तर काय बदल होतो तर बघा बी स्क्वेअर वाय स्क्वेअर प्लस 2hb xy प्लस ab x स्क्वेअर अँड विच इज इक्वल्स टू 0 इंटू बी. म्हणजे अगेन व्हॅल्यूज काय होते 0 होते. बरोबर. त्यानंतर मी लिहिली व्हॅल्यूज बी स्क्वेअर वाय स्क्वेअर प्लस 2 त्यानंतर व्हॅल्यूज लिहितो मी बी वाय आणि परत एच एक्स प्लस आता इथं आपल्याला बी वाय दिलेला आहे, इथं बी वाय आलेला आहे. आता उरली व्हॅल्यूज कोणती एच एक्स, म्हणून मी व्हॅल्यूज इथं ॲड करतो एच स्क्वेअर एक्स स्क्वेअर अँड सबट्रॅक्ट करतो म्हणजे एच स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. एक व्हॅल्यूज मी काय लिहिली प्लस लिहिली, एक व्हॅल्यूज मायनस केले आणि बाकीची व्हॅल्यूज आपण ॲज इट इज लिहायचं आहे ए बी एक्स स्क्वेअर अँड विच इज इक्वल्स टू 0 इंटू बी व्हॅल्यूज होते 0. मी हे कशासाठी केलं तर आपला फर्स्ट स्टेप्स ही व्हॅल्यूज आपल्याला परफेक्ट स्क्वेअर म्हणून लिहिता येते. त्यामध्ये परफेक्ट स्क्वेअरला फर्स्ट व्हॅल्यूज काय लिहिता येईल बी इंटू वाय प्लस एच एक्स, त्यांचा स्क्वेअर करता येईल मला बी वाय प्लस एच एक्स ब्रॅकेट स्क्वेअर होईल. उरलेल्या या स्टेप्समधनं मला एक्स स्क्वेअर कॉमन काढता येईल. एक्स स्क्वेअर कॉमन काढलं तर एच स्क्वेअर मायनस ए बी अँड विच इज इक्वल्स टू 0 होईल. राईट. आता ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा मला फॉर्म्युला लिहायचा आहे, पण त्यासाठी फर्स्ट व्हॅल्यूज आपल्याकडे आली बी वाय प्लस एच एक्स ब्रॅकेट स्क्वेअर आली. आता या व्हॅल्यूजला मी असं लिहितो एक्स इंटू रूट एच स्क्वेअर मायनस ए बी इट्स स्क्वेअर अँड विच इज इक्वल्स टू 0. म्हणजे इथं मी ब्रॅकेटचा स्क्वेअर केला, एक्स हा एक्स आणि हा स्क्वेअर होईल एक्स स्क्वेअर आणि रूट आणि एक्स स्क्वेअर कॅन्सल झालं तर हे एच स्क्वेअर मायनस ए बी राहतं. आणि याच्यानंतर आपण फॉर्म्युला वापरू शकतो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आणि ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा आपला फॉर्म्युला काय सुरुवातीला आपण लिहितो ए, आता ही व्हॅल्यू लिहितो मी प्लस म्हणजे आता ही व्हॅल्यूज आहे आपली बी. बरोबर. बी म्हणजे काय एक्स इंटू रूट एच स्क्वेअर मायनस ए बी. हा झाला फर्स्ट ब्रॅकेट. सेकंड ब्रॅकेट काय होईल बी वाय प्लस एच एक्स. सेकंड व्हॅल्यूज आपण मायनस घेतो, मायनस लिहिलं मी एक्स इंटू रूट एच स्क्वेअर मायनस ए बी अँड विच इज इक्वल्स टू 0. आता दोन्ही इक्वेशन बघा, दोन्ही इक्वेशनमध्ये आपल्याला कॉन्स्टंट टर्म आलेले नाही, म्हणजे हे दोन्ही इक्वेशन्स काय झाले काय होतात जॉईंट इक्वेशन होतील. पण ते जॉईंट इक्वेशन लिहित असताना सुद्धा आपण काय करतो सुरुवातीला फर्स्ट फॅक्टर इक्वल्स टू 0 लिहा बी वाय प्लस इथं मी एक्स कॉमन काढतो ब्रॅकेटमध्ये लिहा एच प्लस रूट एच स्क्वेअर मायनस ए बी अँड विच इज इक्वल्स टू 0. Also the second equation that is by plus x into bracket h minus root of h square minus ab and which is equals to 0. आता इथं दोन्ही इक्वेशन आपले कसे आले इक्वल्स टू 0 आले आणि याला लिहा is the required joint equation of a line. is required the joint equation of a line. अशा पद्धतीनं आपल्याला ही सेकंड कंडिशन्स आपण लिहू शकतो. आणि शेवटी हेन्स म्हणून जे काही आपलं स्टेटमेंट दिलेलं आहे, जे काही आपल्याला स्टेटमेंट दिलेलं आहे ते स्टेटमेंट आपल्याला इथं परत एक वेळेस लिहायचं. म्हणजे होमोजिनस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री इन एक्स अँड वाय इज ए जॉईंट इक्वेशन ऑफ ए लाईन पेअर्स ऑफ जॉईंट इक्वेशन ऑफ ए लाईन पासिंग थ्रू ओरिजिन असं आपण त्याला म्हणू शकतो. लक्षात येतंय. थेरम आपण पाहिलेला आहे, हा महत्त्वाचा थेरम आहे, परीक्षेमध्ये कंपल्सरी परीक्षेमध्ये येतोय. बरोबर. आता त्याच्यानंतर आणखीन एक थेरम आपण घेणार आहे, तो आहे
सेकंड थेरम म्हणजेच थेरम सेकंड. बघा थेरम सेकंड कोणचा आहे? ब्लँक का होते? पेन आला नाही का? याला इरेज होत नाही होत. आता आपण नेक्स्ट थेरम पाहणार आहोत, तो ते आहे थेरम सेकंड. तर काय थेरमचं स्टेटमेंट? त्यामध्ये आपण लिहितो इफ किंवा शो दॅट थीटा इज ए acute angle between a line between a homogeneous equation. Acute angle between a homogeneous equation of a lines. Homogeneous equation of a lines. then किंवा होमोजेनस इक्वेशन आपण लिहिलं तरी चालतं. ब्रॅकेटमध्ये काय होईल? होमोजेनस इक्वेशन. होमोजेनस इक्वेशन काय असतं? एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर अँड विच इज इक्वल्स टू 0 होईल. बरोबर. देन शो दॅट कोणती व्हॅल्यूज आपल्याला प्रूव्ह करायची आहे? Then show that tan theta which is equals to 2 into root of h square minus ab divides a plus b if a plus b which is not equals to 0. म्हणजे ती व्हॅल्यूज नॉट इक्वल्स टू 0 असली पाहिजे. बरोबर आहे. आता याचा आपल्याला प्रूफ घ्यायचं. काय प्रूफ लिहिता येईल? सुरुवातीला दोन स्लोप इथं कन्सिडर केले पाहिजेत. फर्स्ट स्लोप अँड सेकंड स्लोप. म्हणजे मी पहिला लिहिला लेट m1 अँड m2 बी द टू स्लोप्स ऑफ ए लाइन्स. कोणती लाइन्स घ्यायची आपल्याला? लाइन्स आहे होमोजेनस इक्वेशन दॅट इज एक्स स्क्वेअर प्लस 2hxy plus by square and which is equals to 0 is पहिलं लिहा सम ऑफ द स्लोप m1 m2 is equals to minus 2h upon b लिहितो आपण. सेकंड आहे प्रोडक्ट ऑफ द स्लोप m1 m2 is equals to a upon b लिहायचं. सम ऑफ द स्लोप लिहिला आणि प्रोडक्ट ऑफ द स्लोप लिहिला आपण. त्यानंतर काय करतो आपण? सुरुवातीला नाव व्हॅल्यूज बघा कशी लिहिणार मी? m1 मायनस m2 ब्रॅकेट स्क्वेअर लिहायचं. काय लिहायचं? m1 मायनस m2 ब्रॅकेट स्क्वेअर. सर्वांना फॉर्म्युला माहीत आहे a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर. पहिला फॉर्म लिहिला आपण m स्क्वेअर मायनस 2m1 m2 प्लस m2 स्क्वेअर लिहितो आपण. त्यानंतर इथं आपल्याला दोन व्हॅल्यूज लिहायची. एक व्हॅल्यूज मी प्लस लिहिणार आहे 2m1 m2 आणि सेकंड व्हॅल्यूज लिहिणार आहे 2m1 मायनस m2. म्हणजे मी तर व्हॅल्यूज ॲड केली आणि सबट्रॅक्ट केली. त्यानंतर मला व्हॅल्यूज लिहिता येते m1 स्क्वेअर प्लस 2m1 m2 प्लस m2 स्क्वेअर. हे झाली फर्स्ट व्हॅल्यूज. सेकंड व्हॅल्यूज इथं -2 आहे आणि इथं -2 आहे. म्हणजे -2 4m1 m2 होईल. म्हणजे आता याची व्हॅल्यूज मी काय लिहू शकतो? m1 प्लस m2 ब्रॅकेट स्क्वेअर लिहू शकतो आणि याला -4m1 m2 लिहायचं. राईट. आता याची आपण सम ऑफ द स्लोपची व्हॅल्यूज आपल्याकडे आहे. किती आहे? -2h अपॉन b आहे. -2h अपॉन b ब्रॅकेट स्क्वेअर करायचं
याला मायनस 4 इंटू M1 M2 किती आहे, M1 M2 आहे A अपॉन बी. M1 M2 किती आहे, A अपॉन बी. जर याला सिम्प्लिफाय केलं तर व्हॅल्यूज काय लिहिता येते, मी लिहिलं 4h² अपॉन बी स्क्वेअर. बॅटरी कमी झाली म्हणते. 4h² अपॉन बी स्क्वेअर मायनस याला मल्टिप्लाय बी केलं आणि डिवाइड्स बी केलं तर 4ab अपॉन बी स्क्वेअर, म्हणजे बेस सेम झाला बी स्क्वेअर. इथं 4 कॉमन काढलं तर h² मायनस ए बी लिहिता येईल, h² मायनस ए बी लिहिता येईल. त्यानंतर आपण व्हॅल्यूज कोणती फाइंड आउट केली, M1 मायनस M2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू व्हॅल्यूज काय आली 4 इंटू h² मायनस ए बी डिवाइड्स बी स्क्वेअर, h² मायनस ए बी डिवाइड्स बी स्क्वेअर. जर फक्त याचा आपण स्क्वेअर रूट घेतलं म्हणजे M1 मायनस M2 लिहिला तर ही व्हॅल्यू लिहिता येते आपल्याला प्लस और मायनस 2 इंटू रूट ऑफ h² मायनस ए बी डिवाइड्स बी स्क्वेअरच्या ऐवजी रूट घेतल्यानंतर व्हॅल्यूज होते बी. आता याच्यामध्ये अँगल कन्सिडर करायचं. अँगल काय, लेट थीटा बी द ॲक्यूट अँगल, थीटा बी द ॲक्यूट अँगल. देन फॉर्म्युला काय आपला, टॅन थीटा इज इक्वल्स टू M1 minus M2 upon 1 plus M1 M2. This is the formula for acute angle theta. Then we can put the values. काय करायचे आपल्याला, व्हॅल्यूज पुट करायचे. M1 minus M2 किती आहे, 2 into root of h² minus ab upon b divides 1 plus M1 M2 किती येतो, तर a upon b येतो. M1 M2 व्हॅल्यूज काय येते, a अपॉन बी. याला क्रॉस मल्टिप्लाय करा. काय करायचं, याला क्रॉस मल्टिप्लाय केलं तर व्हॅल्यूज बघा काय होईल, 2 इंटू रूट h² मायनस ए बी डिवाइड्स बी. याला लिहा a प्लस बी अगेन डिवाइड्स बी अँड दिस बी इज कॅन्सल. वी गेट द व्हॅल्यू दॅट इज 2 इंटू रूट ऑफ h² मायनस ए बी डिवाइड्स a प्लस बी. म्हणजे आपण टॅन थीटा इज इक्वल्स टू व्हॅल्यूज काय प्रूव्ह केली, 2 इंटू रूट ऑफ h² मायनस ए बी डिवाइड्स ए प्लस बी. फक्त एक कंडिशन लिहायची, इफ ए प्लस बी अँड विच इज नॉट इक्वल्स टू 0. म्हणजे ही व्हॅल्यूज काय करायची, 0 घ्यायची नाही. ए प्लस बी इज इक्वल्स टू 0. असा हा सेकंड थेरम आपण इथं प्रूव्ह केलेला आहे. पण त्यासोबतच याचे आणखी काही 2 केस आहेत. केस नंबर फर्स्ट, 2 केस दिलेले आहेत. पहिली केस आहे, if the theta lines are काय म्हणता येईल, लाईन्स आर पॅरलल. समजा पहिले लिहिले आपण लाईन्स आर पॅरलल. जर लाईन पॅरलल असेल किंवा कोइन्साइड्स असेल तर आपण काय लिहितो, लाईन्स पॅरलल आहे किंवा कोइन्साइड्स असेल तर कंडिशन काय लिहितो, तर कंडिशन लिहायची h² मायनस ए बी विच इज इक्वल्स टू 0. एकच कंडिशन फक्त आपल्याला लिहिता येते. किंवा केस सेकंड आहे, काय होईल, लाईन्स आर परपेंडिक्युलर. काय होते, लाईन्स आर परपेंडिक्युलर म्हणजे कोइफिशियंट्स ऑफ x प्लस कोइफिशियंट्स ऑफ y² अँड विच इज इक्वल्स टू 0. म्हणजे फक्त व्हॅल्यूज काय होते, a प्लस बी इज इक्वल्स टू 0 होते. अशा पद्धतीनं आपणाला 2 केस लिहिता येतील. ठीक आहे. आज आपण महत्त्वाचे 2 थेरम पाहिले, थेरम फर्स्ट आणि थेरम सेकंड. बाकीचे जे काही राहिलेले थेरम आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चर्समध्ये घेऊ. आता आपण इथं थांबू. थँक्यू.